धोंड्याचा महिना सुरू झाल्यापासून कमीत कमी 3 वेळा तरी आमची पुरणपोळी खायची झाली. आजचा हा कार्यक्रम माझ्या मम्मीच्या घरी होता. आता तिकडे स्वयंपाक करू लागण्यासाठी सुद्धा मला जायचं होतं. त्यासाठीच पटापट घरातली कामं आवरून घेतली. स्वयंपाक झाला, घरातली साफसफाई करून घेतली. त्यानंतर मी पण छानपैकी तयार होऊन मम्मीच्या घरी निघाले. अभिता आमचा खूप जास्त खुश होता, कारण छोटी मामी सुद्धा आज आम्हाला भेटायला येणार होती आणि तिकडे जाऊन बघती तर आमची ढमाबाई ही कणिक खात बसली होती. त्यानंतर आम्ही घेतल्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी आणि आमच्या वहिनींची ही पोळ्या लाटण्याची पद्धत मी पहिल्यांदा पाहिली होती. पेपरवरती त्या पोळ्या लाटत होत्या आणि खरंच अजिबात त्या खाली चिटकत नव्हत्या. निवांत बाहेर बसूनच आज आम्ही पोळ्या बनवून घेतल्या होत्या. वहिनींनी इकडे बटाट्याची भाजी बनवायला घेतली, मी इकडे आंबा खायला घेतला. आता म्हणताल एकटीच काय खाते, पण सगळ्यांनीच तो खाल्ला होता. आणि आजचा हा कार्यक्रम आमच्या छोट्या बंधू रायांसाठी होता. मामींनी यायला थोडा लेट केला होता, त्यामुळे आल्या आल्या आम्ही त्यांना भजी तळण्यासाठी सांगितले होते आणि आमच्या या वहिन्या हसत हसत मला इकडे भांडत होत्या. असो, त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही शेतामध्ये फिरायला निघालो होतो. तर आमच्या विहिरीवरती ना, झाडावरती एवढी सगळी चिमण्यांची घरटी होती. मला तशी जनावरांची खूप जास्त भीती वाटते, पण कृष्णादादा हात लावतोय त्यामुळे अभिला सुद्धा गाईला हात लावायचा होता. देवबाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पटकन घराकडे निघालो. घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही खूप जास्त गप्पा गोष्टी केल्या आणि आमची ही बेला मला बघून लगेच पळून जाते, पण मन्या थोडा थोडा जवळ यायला लागलाय. आता आत्यांनी इकडे भाकरी बनवायला घेतल्या होत्या, मी भाजीची तयारी करायला घेतली. खूप दिवस झाले ही भाजी बनवली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला वांग बटाट्याची मिक्स भाजी बनवूया. भाकरी करून घेतल्यामुळे गॅस खूप खराब झालाय, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. आणि आज ना ओल्या शेंगा सुद्धा भाजायला घेतल्या होत्या. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.